नमस्कार मित्रांनो, सुनील शिंदे फॉर्म फिलिंग मास्टर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मी सुनील शिंदे आपल्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे। भजनी मंडळासाठी खुश खबर। तर मित्रांनो, भजनी मंडळासाठी सरकारतर्फे अनुदान चालू झाले आहे। तर एका भजनी मंडळास 25,000 रुपये अनुदान भेटणार आहे। त्यासाठी ऑनलाईन अर्ज हे 23 ऑगस्ट 2025 पासून चालू झाले आहे आणि त्याची शेवटची तारीख ही 6 सप्टेंबर 2025 असणार आहे। तर त्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा व कुठे करायचा, त्याच पद्धतीने ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओद्वारे बघणार आहोत। त्यासाठी मित्रांनो, हा व्हिडिओ नक्की आपण शेवटपर्यंत पहा आणि आपण जर माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तर चला मित्रांनो, आता आपण व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, या ठिकाणी सर्च बारमध्ये महाअनुदान.org असे टाईप करून एंटर द्यायचं आहे। एंटर दिल्यानंतर या ठिकाणी आपल्याला महाअनुदान.org अशी वेबसाईटची लिंक दिसेल, तर त्यावरती क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, आता आपली वेबसाईट ओपन झालेली आहे। या वेबसाईटची जी लिंक आहे ती मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकली आहे, आपण तिथून पण फॉर्म भरू शकता। तर या ठिकाणी संस्था / भजनी मंडळ नोंदणी, तर या ठिकाणी आपल्याला नवीन नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा। तर या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि तुमची जर नोंदणी झालेली असेल तर या ठिकाणी संस्था / भजनी मंडळ लॉग इन, तर यावरती क्लिक करायचं आहे। तर या ठिकाणी सुरुवातीला आपण नवीन नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा। तर या ठिकाणी क्लिक केलं आहे। आता या ठिकाणी आपल्याला आपला विभाग निवडायचा आहे। तर यामध्ये अमरावती, कोकण विभाग, छत्रपती संभाजीनगर, नागपूर विभाग, नाशिक विभाग, पुणे विभाग असे एकूण 6 विभाग आहेत। तर या ठिकाणी आपण आपला विभाग, तर या ठिकाणी मी नाशिक विभाग निवडलेला आहे। त्यानंतर आपला जिल्हा निवडायचा आहे नाशिकमध्ये, त्यामध्ये अहिलानगर, जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक असे 5 जिल्हे आहेत। या ठिकाणी मी जिल्हा निवडला आहे। त्यानंतर आपला तालुका निवडायचा आहे, आपण कुठल्या तालुक्यातील आहोत। त्यानंतर या ठिकाणी आपली नगर परिषद असेल किंवा नगरपंचायत असेल तर ती निवडायची आहे आपल्या तालुक्याची। त्यानंतर भजनी मंडळाचे या ठिकाणी नाव टाकायचे आहे। आपल्या भजनी मंडळाचं जे नाव आहे ते नाव या ठिकाणी टाकायचं आहे। नाव टाकल्यानंतर या ठिकाणी आपला पत्ता टाकायचा आहे। आपल्या भजनी मंडळाचा गावचा जो पत्ता आहे तो टाकायचा आहे। त्यानंतर आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे। मोबाईल नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी खाली आपला ईमेल ID टाकून घ्यायचा आहे आणि ईमेल ID टाकल्यानंतर आपल्याला नोंदणी करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तर या ठिकाणी आता मी ईमेल ID टाकलेला आहे आणि या ठिकाणी नोंदणी करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर आपली नोंदणी कंप्लीट होणार आहे। तर या ठिकाणी तुमची नोंदणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे। पुढील अर्ज भरण्यासाठी लॉग इन करावे। तर या ठिकाणी ओके वरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर या ठिकाणी आपण आपला मोबाईल नंबर टाकून OTP पाठवा वरती क्लिक केलं तरी चालणार आहे किंवा पुन्हा एकदा आपण आपल्या होम पेजला यायचं आहे आणि या ठिकाणी संस्था भजनी मंडळ लॉग इन वरती क्लिक करायचं आहे किंवा तिथून पण डायरेक्ट मोबाईल नंबर टाकून OTP टाकून लॉग इन केलं तरी चालणार आहे। या ठिकाणी संस्था भजनी मंडळ लॉग इन, तर या ठिकाणी आता आपला मोबाईल नंबर टाकायचा आणि या ठिकाणी OTP पाठवावरती क्लिक करायचं आहे। तर या ठिकाणी आता आपला जो मोबाईल नंबर आहे त्यावरती OTP पाठवलेला आहे, तर तो OTP आता या ठिकाणी आपण टाकून घ्यायचा आहे। आता या ठिकाणी आपल्याला टेस्ट मेसेज आलेला आहे आपल्या OTPचा, तर तो टेस्ट मेसेज या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी OTP टाकल्यानंतर OTP व्हेरीफाय करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी मित्रांनो आपल्याला भजनी मंडळ भांडवली अनुदान अर्ज यावरती क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी भजनी मंडळाचं नाव आपलं ॲटोमॅटिकली आलेलं आहे, पत्ता पण ॲटोमॅटिक आलेला आहे। त्यानंतर आपला विभाग, जिल्हा, तालुका, त्यानंतर नगरपंचायत, नगर परिषद, नंतर आपला मोबाईल नंबर या ठिकाणी ॲटोमॅटिकली आलेला आहे। त्यानंतर आपल्याला या ठिकाणी भजनी मंडळाचा IFSC कोड टाकायचा आहे।
तर या ठिकाणी भजनी मंडळाचे जे बँक अकाउंट आहे त्या बँक अकाउंटचा आपल्याला IFSC कोड टाकायचा आहे. त्यानंतर IFSC कोड टाकल्यानंतर या ठिकाणी बँकेचं नाव ॲटोमॅटिकली येणार आहे. त्यानंतर आपली शाखा कुठे आहे ती बँक, त्या बँकेची शाखा टाकायची आहे. त्यानंतर खाते क्रमांक टाकायचा आहे. तो खाते क्रमांक या ठिकाणी कन्फर्म करून घ्यायचा आहे आणि बँक खातेधारकाचे नाव टाकायचे. त्यानंतर भजनी मंडळ पॅन कार्ड क्रमांक टाकायचा आहे. पॅन कार्ड नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी भजनी मंडळ व्यावसायिक आहे काय तर या ठिकाणी होयवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मंडळाचे कार्यक्षेत्र निवडायचे आहे. तर यामध्ये शहरी, ग्रामीण, आदिवासी, सीमावर्ती असे ऑप्शन आहेत. यामध्ये समजा तुम्ही ग्रामीण भागात असेल तर ग्रामीण सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर मागील 3 आर्थिक वर्षात मंडळाने नामांकित अथवा मान्यताप्राप्त स्पर्धेमध्ये मिळवलेल्या उल्लेखनीय यशाची माहिती. तर यामध्ये आपलं जे भजनी मंडळ आहे त्यामध्ये त्यांनी कुठे स्पर्धेमध्ये भाग घेतला असेल किंवा तर त्याची माहिती या ठिकाणी टाकायची आहे. त्यानंतर मंडळाने कला क्षेत्रात राज्य / देश पातळीवर केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची थोडक्यात माहिती लिहायची आहे या ठिकाणी. आणि त्यानंतर मागील 3 आर्थिक वर्षात केंद्र शासन / राज्य शासन यांच्याकडून कला क्षेत्रातील कार्याबद्दल निधी मिळाला असल्यास त्याबाबतची माहिती. या अगोदर आपल्याला जर सरकारकडून काही निधी मिळाला असेल तर त्याची माहिती लिहायची आहे. नसेल मिळाला तर या ठिकाणी नाही म्हणायचं आहे. त्यानंतर भजनी मंडळातील सदस्य संख्या टाकायची आहे. तर यामध्ये आपल्याला कमीत कमी 20 संख्या पाहिजे भजनी मंडळाची. त्यानंतर आत्तापर्यंत केलेली कार्य भजने कार्यक्रमाची माहिती. तर या ठिकाणी आपण कुठे कुठे कार्यक्रम केले आहे त्याची माहिती टाकायची आहे. त्यानंतर एका वर्षात केलेल्या कार्यक्रमांची संख्या टाकायची आहे. तर आपण एका वर्षात यामध्ये कमीत कमी 50 कार्यक्रम केलेले पाहिजे. तर या ठिकाणी ती संख्या टाकायची आहे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी ग्रामपंचायतीचा दाखला अपलोड करायचा आहे. तर आपण तो ग्रामपंचायतीतून दाखला घ्यायचा आहे की आपले भजनी मंडळ आहे म्हणून त्याचा दाखला घ्यायचा आहे. त्यानंतर केलेल्या कार्यक्रमाची मूळ छायाचित्र म्हणजे आपण जर एखाद्या ठिकाणी कार्यक्रम केला असेल भजनी मंडळाने तर त्याचे काही फोटोग्राफ्स आपण काढलेले असतील मोबाईलमध्ये तर ते फोटो या ठिकाणी अपलोड करायचे आहे. त्यानंतर आयोजक पत्र. तर या ठिकाणी समजा एखाद्या ठिकाणी तुमचं भजनी मंडळ आयोजित केलेलं आहे त्या भजनी मंडळाला त्यांनी जर काही इन्व्हिटेशन लेटर म्हणजेच काही पत्र दिलेलं असेल की या ठिकाणी आपला कार्यक्रम आहे तुम्ही या, तर ते पत्र या ठिकाणी अपलोड करायचं आहे. त्यानंतर कार्यक्रमाशी संबंधित वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेले वृत्तांत अथवा परीक्षणे म्हणजेच आपला कार्यक्रमाचे जर काही न्यूजपेपरमध्ये बातमी आलेली असेल, काही फोटो आलेले असतील तर त्या वृत्तपत्राचं नाव, वार, दिनांकासह ते अपलोड करायचं आहे. त्यानंतर कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका, हँडबिल, कार्यक्रमाच्या जाहिरातीचे कात्रण असेल आपल्या तर ते या ठिकाणी अपलोड करायचे आहे. आणि हे सर्व कागदपत्र अपलोड केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला वरील कागदपत्र खोटी अथवा चुकीची असल्यास भजनी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई होऊ शकते याची आम्हाला कल्पना आहे. या ठिकाणी टिक करायचं आहे आणि टिक केल्यानंतर या ठिकाणी नोंदणी करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर आपला फॉर्म सबमिट होणार आहे. तर अशा पद्धतीने भजनी मंडळाने फॉर्म भरायचा आहे. तर मित्रांनो यामध्ये फॉर्म भरताना जर तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही मला माझ्या कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. तसेच तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.